सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि दीपक तांबोळी यांची एक छानशी गोष्ट वाचण्यात आली आहे, तर ती तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते आहे. गोष्टीचं नाव आहे कर्तव्य. बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला बूट शिवण्याचं काम करत होता. सध्या दिवस मोठे वाईट चालले होते. वापरा आणि फेकून द्या असा जमाना आला होता. त्यामुळे आहे ती चपला बूट दुरुस्त करून वर्षानुवर्ष वापरणारी गिऱ्हाईकं कमी झाली होती. स्पोर्ट्स शूजच्या वाढत्या मागणीमुळे बुटांना पॉलिश करून घेणारी माणसंही कमी झाली होती. गरीब घरची मेहनत करणारी माणसं मात्र यायची. 5-10 रुपये देऊन फाटलेल्या तुटलेल्या चपला शिवून न्यायची. त्यांच्या जीवावरच गजू आपलं आणि परिवाराचं पोट भरत होता. आज सकाळपासूनच हे फक्त दुसरंच गिऱ्हाईक होतं. चपलेचा तुटलेला अंगठा थोडासा शिवायचा बाकी होता. तेवढ्यात कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्यानं आपली मान वर केली. समोर एक वयस्कर गृहस्थ उभे होते. अरे, ही चप्पल शिवायची आहे, पायातली चप्पल पुढे करत ते म्हणाले. समोरची व्यक्ती गजूला ओळखीची वाटत होती. विचार करता करता एकदम त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. तुम्ही जोशी सर ना? त्यानं विचारलं. ते हसले. हो, आणि तू तू मला कसा ओळखतोस? सर, मी गजानन लोखंडे. झेडपीच्या शाळेत 10वी ब वर्गात शिकत होतो बघा. तुम्ही आम्हाला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचात. बरोबर, पण तुझा चेहरा ओळखू येत नाही रे, जोशी सर त्याला निरखत म्हणाले. असू द्या सर, मी काही कोणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन. शिवाय आम्ही नेहमी मागच्या वाकावर बसणारे, कधीही प्रश्नांना उत्तर न देणारे आणि काठावर पास होणारे, गजू हसत हसत म्हणाला. तेही हसले. बरं बरं, पण गजानन, तू हा व्यवसाय का करतोस? सर, हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. आजोबा वडील दोघंही हेच करायचे. 10वी सुटलो तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे शिक्षण सोडून मी गेली 7 वर्ष हेच काम करतोय. हो, पण काय झालं आहे वडिलांना? सर, डॉक्टर म्हणतात सतत दारू पिऊन त्यांचं लिव्हर खराब झाले, त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात. त्यांच्याकडून कोणतंच काम होत नाही. दिवसभर झोपूनच असतात ते. अरे रे, आणि तुझे भाऊ बहीण ते काय करतात? सर, 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. तिघंही लहान आहेत, शिकतायत. घरात मीच मोठा आणि आई अशिक्षित आहे. ती 4-5 घरची धुणीभांडी करते. अच्छा, मग या व्यवसायात एवढं सगळ्यांचं व्यवस्थित भागतं का? पुरतं मिळतं सर. जोशी सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतानाही त्याच्या हातात 10 रुपये कोंबून निघून गेले. काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले, अरे गजू, माझ्या मापाचा एक बूट तयार करून देशील? सर, बुटांच्या दुकानात चांगल्या चांगल्या कंपन्यांचे बूट मिळतात, तिथं बघून घ्या ना एखादा. मी कंपन्यांचे बूट वापरत नाही. त्यांना फायदा करून देण्यापेक्षा आपल्या स्थानिक कारागिराला पैसे देणं केव्हाही चांगलं, नाही का? गजूला आश्चर्य वाटलं. एकीकडे महागड्या ब्रँडेड बुटांच्या मागे धावणारी तरुण पिढी आणि दुसरीकडे रस्त्यावरच्या कारागिराकडून बूट बनवून घेणारे जोशी सर. कुठेच मेळ लागत नव्हता. पण गजू तयार झाला. त्यानं माप घेऊन 2च दिवसात बूट तयार करून दिले. सरांना ते खूप आवडलं. त्यांनी गजू नाही नाही म्हणत असतानाही त्याला 500 रुपये दिले. गजूला खूप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत कधी मिळालेच नव्हते. आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बूट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. बरेचसे शाळेतले शिक्षक किंवा विद्यार्थी होते. सगळे जोशी सरांनी पाठवलंय असं सांगायचे. कोणतीही घासाघीस न करता गजू म्हणेल ते पैसे द्यायचे. ब्रँडेड चपला बुटांची मोठमोठी दुकानं सोडून ते आपल्याकडे चपला बूट बनवतात याचं गजूला आश्चर्यही वाटायचं आणि आनंदही व्हायचा.
मग तोही कबूल केलेल्या तारखांना चपला बूट सगळे तयार ठेवायचा. काही दिवसांनी जोशी सर आले. व्यवसाय कसा चालू आहे याची त्यांनी चौकशी केली. सर, तुम्ही आजकाल खूप गिराईकं पाठवताय म्हणून छान चाललंय. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी त्याला थांबवलं. म्हणाले, गजू, तुझ्या हातात कला आहे. सगळ्यांना तू बनवून दिलेल्या चपला बूट आवडत आहे. तू असं का करत नाहीस? इथंच एक टपरी टाकून त्यावर वेगवेगळ्या साईजचे डझनभर तरी चपला बूट ठेवलेस तर गिराईकांना तयार होईपर्यंत थांबावं लागणार नाही. सर, कल्पना खूप चांगली आहे, पण त्याला 10-15 हजार लागतील. तेवढे पैसे नाही आहेत माझ्याजवळ. हरकत नाही रे, मी देतो तुला, पण मला तू ते 6 महिन्यात परत करायचेस. हां, चालेल? सर, पण व्याज किती द्यावं लागेल मला? सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अरे, मी काय सावकार आहे की बँक आहे तुझ्याकडून व्याज घ्यायला? फक्त मला प्रामाणिकपणे परत कर, एवढीच माझी अट आहे. करशील ना? गजू तयार झाला. सरांनी 15,000 दिल्यावर आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहिली. रात्रीचा दिवस करून त्यानं वेगवेगळ्या साईजच्या चपला बुटांचे जोड तयार केले आणि टपरीत व्यवस्थित दिसतील असे लावून टाकले. महिना दीड महिन्यातच गजूचे 15,000 वसूल तर झालेच, वरून 10,000चा नफाही हातात पडला. जोशी सर आल्यावर त्यांना 15,000 दिले. त्यांनी ते त्यालाच परत केले. मी तुला 6 महिन्यांची मुदत दिली होती, आठवतंय ना? 6 महिन्यानंतरच मला ते परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर. मेहनत घेऊन भरपूर स्टॉक तयार करून ठेव. आता लग्नसराई जवळ येते. ब्रँडेड दुकानात जशी व्हरायटी बघायला मिळते तशी व्हरायटी तुझ्या दुकानात ठेवली तर चांगला सेल होईल बघ तुझा. मात्र खूप प्रॉफिटच्या मागे लागून किमती जास्त ठेवल्या तर तुझं नुकसानच होईल. ब्रँडेड चपलांबुटांपेक्षा तुझ्या चपलाबुटांची क्वालिटी चांगली हवी, पण रेटही कमी हवेत, तरच कस्टमर तुझ्याकडे गर्दी करतील. हो सर, पटतंय मला. सरांनी दिलेल्या कल्पनेनं गजूचा आता उत्साह दुप्पट झाला. त्यानं जास्त माल ठेवायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खूप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनसा झाला. 6 महिन्यांनी सर परत दुकानावर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता. सर, खूप छान, चांगलं चाललंय. अगदी सेल खूप वाढलाय. दुसरे कारागीर बोलावून मला माल तयार करावा लागतोय. वा वा, बढिया, अभिनंदन. पण सर, आता पुढं काय करायचं? गजू, आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्यानं घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवले दुकान, अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. दुकानाचा मालक माझा विद्यार्थीच आहे. तो तुझ्याकडून भाडं कमी घेईल. आणि हो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. MIDCमध्ये चांगली जागा पाहून फॅक्टरी टाकून दे. काय फॅक्टरी? फॅक्टरीच्या नावानेच गजूला कापरं भरलं. सर, मला जमेल का? मला त्यातलं काही कळत नाही. नुकसान झालं तर आहे तो पैसाही गमवून बसेन. त्यापेक्षा जे चालू आहे तेच काय वाईट आहे? अरे बाबा, त्यात समाधान मानलं जर आहे त्यात, तर मग उद्योजक कसे तयार होणार? आणि मी आहे ना, नुकसान झालंच तर ती माझी जबाबदारी. मग तर झालं. सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. गजू त्यांचे 15,000 त्यांना देऊ लागला. त्याने ते घेतले नाहीत. तू प्रामाणिकपणे परत करतोयस त्यातच मला आनंद आहे. राहू दे तुझ्याजवळच, तुझ्या कामास येतील. मला गरज लागली तर मागून घेईन, ते म्हणाले. गजूनं खाली वाकून त्यांचे पाय धरले. सर, खूप करताय हो तुम्ही माझ्यासाठी. अरे, ते माझं कर्तव्यच आहे, त्याला उठवत ते म्हणाले. माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करतायत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत, व्यावसायिक आहेत. तूच एकटा मागे राहावा हे मला कसं बरं वाटेल? तूही आता थांबायचं नाही, खूप पुढे जायचं आहे तुला. तू माझा विद्यार्थी होता हे सांगताना मला अभिमान वाटला पाहिजे. गजूच्या डोळ्यात पाणी आलं. 2-3 वर्षात गजू खूप पुढे गेला.
वेळोवेळी जोशी सरांचं मार्गदर्शन आणि मदत घेत त्यानं चांगली भरारी मारली. फॅक्टरीचा पसारा वाढला. एकाची 3 आलिशान दुकानं झाली. त्याचा माल आता आजूबाजूच्या जिल्ह्यातही जाऊ लागला. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो 3 BHKच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहायला गेला. भाऊ बहिणी त्याच्या चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जायला लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर 1 वर्षानं त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आईही पण वारली. इकडे जोशी सरांना निवृत्त होऊन 5 वर्ष झाली होती. सर आता थकले होते. इंग्लंडमध्ये नोकरी करणाऱ्या त्यांच्या मुलानं तिथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच ऑस्ट्रेलियात स्थायिक होती, त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक राहत नव्हती. एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांची मुलगा मुलगी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता जाणवू दिली नाही. शिवाय 13व्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानंच केला. सगळे विधी आटोपल्यावर सरांच्या मुलानं त्यांना इंग्लंडला आणि मुलीने ऑस्ट्रेलियाला चलण्याचा खूप आग्रह केला. पण सरांनी आपला मायदेश सोडून कुठं जायची तयारी नाही असं सांगितलं. शेवटी सरांना इथेच सोडून ते निघून गेले. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरू झालं. त्यांची तब्येतही अधूनमधून बिघडायची. गजू अधूनमधून त्यांना भेटायला जायचा. गरज पडली तर दवाखान्यातही घेऊन जायचा. त्याला सरांचं एकाकीपण बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता. एक दिवस सरांनी वृद्धाश्रमात जायची तयारी केली आहे हे ऐकून गजू बायकोला घेऊन सरांच्या घरी पोचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं. आज जोडीने आलाय गजू, काही विशेष कारण? हो सर. सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमच्यामुळेच मला आज समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख मिळाली. तुम्ही जर नसताना तर आजही मी त्या बाजारात चपला बुटं शिवत बसलो असतो. ते तर माझं कर्तव्यच होतं रे गजू. त्यामुळे मी काही विशेष केलं असं मला वाटत नाही. पण सर, मला आज तुमच्या आणखी एका मदतीची गरज आहे. ती कलार? अरे, आता तुला माझ्या मदतीची काय गरज? तू आता खूप मोठा झाला आहेस. बरं, ठीक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे? सर, माझे वडील व्हाल. त्याच्या जगावेगळ्या मागणीनं सर स्तब्धच झाले. मग म्हणाले, अरे वेड्या, मी तर तुला कधीच आपला मुलगा मानला आहे. हो ना? तर मग आता मला मुलाचं कर्तव्य करू द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलो आहे. तुमचं उरलेलं आयुष्य तिथेच काढावं तुम्ही, अशी माझी इच्छा आणि तुम्हाला विनंती आहे. गजू हात जोडत म्हणाला, अरे पण तुझ्या बायकोला विचारलंस का? आणि तुझे भाऊ बहीण तयार होतील का? सर, तिला विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. तिलाही वडील नाही आहेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही आनंदच होणार आहे. शिवाय पुढे मुलं झाल्यावरही त्यांनाही आजोबा हवेतच की. भावा बहिणींचाही काही प्रश्न नाही. त्यांना तुमच्याबद्दल आदरच आहे. बघ बुवा, म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच माझं सर्व करावं लागेल. मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच. सर, तो सारासार विचार करूनच मी आलो आहे. सर विचारात पडले. मग म्हणाले, गजू, तुझ्या संसारात मी अडगळ म्हणून राहावं हे काही मला पटत नाही. आजकाल बघतोयस ना, आई वडील म्हातारे झाले की मुलगा सुनेला अडचणीचे होतात. दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढतेच आहे त्यामुळे. पण ठीक आहे, तू म्हणतोयस तर येतो मी. काही दिवसांनी मी तुला अडचणीचा वाटू लागलो आणि मला तू वृद्धाश्रमात पाठवलंस तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही. तशी वेळच येणार नाही सर. हा आमचा दोघांचा शब्द आहे. बरं, पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाहीस. मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो. तुम्हालाही तेच म्हणेन. सर मोकळेपणाने हसले. अजून एक अट आहे. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची.
गजूला घाईभरून आलं. त्यानं सरांना मिठी मारली आणि दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते. मंडळी, खूप सुंदर गोष्ट आहे. अशी माणसं फार विरळा की जी आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा दुसऱ्या समाजातल्या छोट्याशा मुलांसाठी काही करू इच्छितात. आणि नुसतं इच्छितात नाही, त्यांना अगदी जितकी शक्य होईल तितकी मदत करतात. दीपक तांबोळीजी, खूप छान गोष्ट सांगितलीत तुम्ही. अगदी मन भरून आलं आहे. मीही एक शिक्षिका आहे आणि मला माहिती आहे की आपली जी संस्कृती आहे ना, ती आपल्याला असंच सांगते की आपले सगळे विद्यार्थी शिकून छान चांगले मोठे व्हावे. जे थोडेफार कमी पडत असतील त्यांना आपण मदत करून त्यांना पुढे आणावं. खूप खूप धन्यवाद दीपकजी. पुन्हा अशीच एक छानशी गोष्ट घेऊन उद्या तुमच्या समोर येणारच आहे. तोपर्यंत बाय बाय.